नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं संस्कृतीस विजडम या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज हनुमान जयंतीनिमित्त मी तुम्हाला भगवान हनुमानाबद्दल माहिती सांगणार आहे। हनुमानाचा जन्म कसा झाला, त्याची काय रहस्य आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। मनोजयम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती या वर्षी मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी आलेली आहे। चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते। हनुमानाला मारुती, बजरंगबली, राम भक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसूत, केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते। हनुमानाचे एक शस्त्र गदा हे आहे। हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते। हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे। हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानले जाते। दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता। मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्य सांगितली जातात। हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत, जाणून घेऊया। रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही। संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतांतरे आहेत। उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते। तमिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते। वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला। चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते। एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीतामातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले। हा दिवस नरक चतुर्दशीचा होय। सूर्याला गिळंकृत करण्यासाठी केलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला। या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले। अखेर सर्व देवदूतांनी हनुमंताला अस्त्रे, शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते। हनुमानाच्या व्रात्यपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता। सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली। मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते। हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्रह्मतेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे। रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णुतत्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आहे। हनुमानामध्ये ब्रह्मतेज व शास्त्रतेज दोन्ही असल्यामुळे युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे सांगितले जाते। महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले, तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती। हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे। लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या। वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली। वेद, उपनिषदे त्यांनी लहानपणीच तोंडपाठ केली होती। हनुमानाला अनेक भाषा येत होत्या, म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते। तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते। तसेच समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येतेच। जन्मताच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केली अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती तेजतत्वाला जिंकणारा होता हे लक्षात येते। हनुमान चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे। हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो। शरीर सौष्ठत्व कमवण्यासाठी आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते। हनुमान स्तोत्र व हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते।
साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते. हनुमानाला शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद.